हे ना दमणार बाई, तिथे तिकीट काढायचे. ज्या स्पीडने तिकीट काढतातच ना. झाले आपले 7 जन्म झाले. हा तेच बोललो ना. ती अरे ते मी वाचलं फक्त. ती उखळ आहे ना, ती उखळ अशी शिवनेरीवर पण आहे. शिवनेरीवरती फक्त आडवी आहे. उखळच बोलतो आपलं येते. जात येते जात आहे. One eternity later. एवढी रिस्क आयुष्यात कोणीच घेतली नसला. 4 मुलींसोबत आलोय मी, ते पण इन्सिडेंट नंतर. काय काय मारलंयस काल? काय मी हॅमस्ट्रिंग मारले. नजारा अरे डॉगेश भाऊ, आता उन्हात बघू ना. ऊपर होय का? तो ऊपर जेवण काय बघतेस? दुसरा ऍक्सिडेंट झाला वरती. द्वार पोस्ट अचीवमेंट गणेश दरवाजा. यस. या सह्याद्रीच्या छातीवर कोरलेल्या अजस्मात भिंती. हा केवळ दगड मातींचा ढिगारा नसून हा आहे किल्ले लोह, नावाप्रमाणेच लोखंडासारखा मजबूत आणि अभेद. इतिहास साक्षी आहे. ज्याचा या शिखरावर ताबा, त्याचा संपूर्ण भोर घाटाच्या व्यापारावर ताबा. याच राजनैतिक महत्त्वामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये अगदी सुरुवातीच्या काळातच या किल्ल्यावर भगवा फडकवला आणि त्याला स्वराज्याचा एक भक्कम आधारस्तंभ बनला. आज जेव्हा आपण या गडावर उभे राहतो, तो घोंघावणारा वारा आजही आपल्याला मराठ्यांचा पराक्रम सांगतो. लोहगड फक्त इतिहासाचा साक्षीदार नाही, तर तो आपल्या स्वराज्याचा, आपल्या अभिमानाचा एक जिवंत पुरावा आहे.